पिंपळगावच्या बाजार समितीच्या परिसरात वादळी वाऱ्याच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले। यात व्यापाऱ्यांचे शेड देखील उडून गेले आहेत, तर काही शेतकऱ्यांचे पॉली हाऊस देखील भुईसपाट झाले आहेत। याबाबत तात्काळ निफाड तालुक्याचे कार्यक्षम आमदार दिलीप बनकर यांनी घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना सूचना करत परिसराची पाहणी केली आणि पंचनामे करण्याची सूचना केल्या। काल वादळी वाऱ्याच्या पावसामुळे शेतकरी व्यापाऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले। आता आपण तातडीने या ठिकाणी आले, तहसीलदार किंवा तलाठी मार्फत या ठिकाणी पंचनामा सुरू आहे। काय शासनाकडून काय अपेक्षा आहे या व्यापाऱ्यांचे? नाही, काल जो पाऊस पडला आणि त्यामध्ये मोठं वादळ झालं पिंपळगावला, विशेष करून बाजार समितीच्या आणि शेजारी जॉईंट फार्मिंग सोसायटीचं जे जमीन आहे त्यामध्ये खूप मोठं नुकसान होतं ना, भविष्यात असं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। पाऊसच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, त्यापेक्षा वादळ, त्या वादळामुळे सगळे पत्रे त्या ठिकाणी उडून गेलेले। आता या ठिकाणी आपण बघितलं का मोठ्या मोठ्या शेडचं काम चालू होतं, पॉली हाऊसचं काम चालू होतं आणि पावसाळ्यामध्ये कांदा पीक हा स्टोअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेडचं काम पण या ठिकाणी चालू होतं। कालच ज्या टायमाला मला 5 वाजता कळालं, ताबडतोब तहसीलदार असतील, प्रांत कलेक्टर साहेबांनी पण निरोप दिले आणि त्यांनी या ठिकाणी तलाठी पण आलेले, सर्कल पण येणार आहे, सर्व पंचनामे त्या ठिकाणी करणार आहे। शासनाच्या माध्यमातून आपल्याला कशी त्यांना मदत मिळवून देता येईल त्या दृष्टिकोनातून आपण निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत। कारण शेतीमालाचं जर नुकसान झालं कांद्याचं तर त्या ठिकाणी त्याला इन्शुरन्स त्या ठिकाणी मिळतो, पण आता व्यापाऱ्यांच्या शेडला इन्शुरन्स पण इथून पुढच्या काळाची गरज इन्शुरन्स काढण्यासाठी। परंतु एक चांगलं आहे का, खूप पत्रे आजूबाजूला आले, मार्केट कमिटीमध्ये तर खूप मोठं नुकसान, ती पण व्यापाऱ्यांची शेड त्या ठिकाणी होती। जवळ 25 एकरमधले सर्व शेड त्या ठिकाणी पडलेले आहेत, झाडांच्या फांद्या तुटलेल्या आहेत, मोठे गेटचं त्या ठिकाणी नुकसान झालेले आहेत। अशा परिस्थितीमधून आपल्याला आता बाजार पण त्या ठिकाणी सुरू करायचे, तर एवढा पाऊस झाल्यानंतर सुद्धा आज त्या ठिकाणी 11 वाजता आपण निलाव त्या ठिकाणी सुरू करतोय आणि शेतकऱ्यांचा जो आता काही भिजलेला कांदा आहे तो पण येतो, इथं टाकायला पण जागा राहिली नाही व्यापाऱ्यांकडे, पण त्यांचं पण प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। असा पाऊस कधीच आपल्याकडे मेमध्ये तरी येत नव्हता, परदेशामध्ये 12 महिने पाऊस राहतो, तशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे। शासनाच्या माध्यमातूनच काही या व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना काय दिलासा देता येईल त्या दृष्टिकोनाने निश्चित आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू।